मग अशी बघा भाऊजींना जेवायला ताट केलं, मग सगळ्यांनाच मी जेवायला खाली बोलवलं, मग सगळ्यांनाच दिला. पूजाला, आत्यांना, सागरला. पूजाला बोलवून आणलं, नको म्हणत होती, बळच बोलवून थोडी पोरभर भाकर खाल्ली आणि भात. आणि सगळी मगाची भांडी, स्वयंपाकाची भांडी आणि आता जेवण केलेली भांडी सगळी घासली. सगळा चिगूर भांड्याचा छोट्या छोट्या एका एक रचलाय, मोठी वरती रचलाय. तर किचन कट्टा पण आवरलाय, धुवून घेतला, गॅस बसून घेतला, भाज्या सगळ्या एकत्र केल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या. गॅस पण पुसला आणि गरम पाणी पूजासाठी तिला बाटली भरून द्यायचंय. आणि मग अशी पण तिचं अंग पुसलं होतं मी मिठाच्या पाण्याने, आता आणखी चालवलंय. मीठ टाकलंय पाण्यामध्ये, थंड पाणी बघा, म्हणलं आणखीन जायच्या आधी पुसून घ्यावं थोडंसं. तर चालली पूजाकडे, तिला पाणी पण न्यायचंय, उकळलेलं पाणी गरम पाणी. झालं सगळं आवरून, खरकाटं पण झाडलं, थोडं येडवाकडं पुसून पण घेतली फरशी. आल्यापासून किचनमध्येच चला जाते पूजाकडं आता पाणी घेऊन आणि मिठाचं पाणी घेऊन. किती वेळ झालं ओम कृष्णा धिंगाणा चाललाय, कधी झोपायचा आहे? का एडिटिंग करतात वरती, काल किती आहे? काढा बरं, काढायला लावा बरं तिला. पिहू काढ का आवाज, मांजराचा आवाज काढ. पिहू आवाज काढ. अयो अयो बाबू मांजराचा आवाज काढतोय. हा पिहू आणखीन एकदा, आणखीन एकदा. हो कसला भारी काढते. अयो आत्या कसला भारी आवाज काढते, सेम तसंच काढते. कशी पिऊ आवाज काढते तर का. हे आलंय झोपेला, करते किरकिर. त्यांच्या कालव्याने झोपना, दोघाच्या कालव्याने. ते दाखवते आलंय. दार उघड काय आपलं, दार उघड हो. आपण दार लाव नाही येत, आवाज काढा दे. मग अशी काकाला कुठला काढून दाखवला होता आवाज? ओम थांबलं जरा. काढ की पिऊ आवाज, चार्जिंग संपत आले, 5% चार्जिंग राहिले. कधी झोपायची होय आत्या लेकर, 10:30 वाजून गेले. कृष्णा झोप, सकाळ शाळा आहे बाळा, झोपा. शिव्या का देत सकाळी 7 वाजता उठवलं, 7:30 7:15 तर मला झोपून सकाळी 15 ऑगस्ट होतं, जायचं होतं त्याला. हा येत 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 येत. झोप, पप्पाचं एडिटिंग असतं, झोपतो. चल काढ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज सकाळच्या पारी थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणलं. तर बघा आता वाजले ते 6:30 वाजून 10 मिनिटं झाल्यात. 6:45ला बस येते बघा शाळेची. आणि राजूचं पण आवरले आणि स्वयंपाक पण झालाय. 4-5 चपात्या केल्या का आणि थोडी भाजी उसळ केली बघा. इथं राजूला आवडते अशी मिठाची आणि थोडीशी तिकडची मठ टाकायची, तशी बघा राजूला आवडते. हे ना राजू, आज दुखायला लागलंय बाबूचं. कशाने? एक बिस्किट खाल्लं काल, आहे का नाही? मैत्रिणीच्या घरी गेलते, नको म्हणलं तरी दिलं तिच्या मम्मीने. थोडं थोडं कस तरी होतंय म्हणते पोटात. म्हणलं परत खाऊ नको, दिलं तरी नको म्हणायचं म्हणलं. आहे ना राजू, परत तिलाच त्रास होतो बघा. तर मी पण आंघोळी केली, पण आवरलं नाही. आंघोळी केली अशी स्वयंपाकाला आले. थोडा चहा पिते का कोरा केलेला, लिंबू आणि चहा पी, म्हणजे बरं वाटतं, म्हणजे दुखणार नाही. तर आता राजूचा डबा इथं मी भरलाय, चपाती टाकायची राहिली बघा इथं. है ना राजू? आणि रात्रीच्या चपात्या तर एवढ्या मोठ्या आहेत, 6 चपात्या 1.5 भाकर, म्हणून म्हणलं लेकरांपुरत्या ताज्या चपात्या करा. झालाय स्वयंपाक पण. चला आता रातूची बस पण येईल बघा.
राधूची सगळी तयारी करून झाली डब्याची ह्याची. काय झालं नाही मी काढलं किती हातलं हे काढलं होतं हातलं पाणी निघालं पिळून काढलं सगळं मोकळं झालंय फक्त थोडंसं वल्ल लागलं ते गार लागन पायाला इतकं पाणी निघलं किती एवढं पाणी निघलं बघ की इकडं एवढं पाणी निघलं त्यात काय हुडकते आता आणि बुट पण पुसलं की आता थोडंसं सगळं पाणी मुरलं होतं त्यात ट्युशनला गेली काल आणि तिथं भिजलं ना बोट मग रात्री सांगायचं असतं मग रात्री चांगलं हे करून धुवून मी वाळ्या ठेवलं असतं का नाही फॅन खाली कसा तरी काहीतरी ॲडजस्ट केलं असतं का नाही गंध का नाही लावला इकडे गंध लाव चल आणि सकाळच्या पारे बघा कसं वाटतंय भारी वातावरण एकदम हिरवगार दिसतंय हे का नाही राधू भारी वाटतंय का नाही आली का बस नाही आली 6:45 वाजले कधी यायची येईन आता 5 मिनिटात तरी आज आपली दुर्गा माव झोपली सगळ्याला उठवायला उठती एवढी भांडी घासून घेते 2-4 आणि देवपूजा करून घेते आता देवाची आली बघा राधूची बस चालली राधू बाय राधूला सकाळी मी शाळेत लावली होती आणि तिला जाताना सांगितलं होतं लय दुखायला लागलं तर मिसला सांग म्हणलं तर मग मिसचा फोन आला 9 वाजता तिने सांगितलं मॅडमला मॅडम म्हणलं तिचं दुखायला लागलं घेऊन जावं आली झोपली तिचा बेल्ट हे काढला आयडेंटिटी काढली आणि इनोची पोडी जाऊन आणली मी दुकानातनं लगेच आणि हिला प्यायला पण दिली ह्यांनी गेला सोडवायला ओमला सोडवला का दादाला शाळेत सोडवला हां रोज जाते दादाला सोडवाय पप्पाच्या माग उठा आंघोळ्या करा तर वर पण बसत त्यात आंघोळ करायची ना पप्पा तो आंघोळ कर चल चला पावरुशी 2 दिवस झालं उशीर होतोय आंघोळीला रोज माझ्या बरं असते नाहीतर आंघोळीला काय घातलं तोंडात कसलं घाण झालंय तोंड उठ चला आंघोळ कराय पड दिसणं दीदीला उठव जेवायला तर बघा राधू सकाळी शाळेतनं आली होती दुखायला लागलं म्हणून आणि आल्या झोपली दुपारपर्यंत झोपली होती मग शाळा सुटल्यानंतर 12 वाजता बघा मानवी आली घरी आणि अभ्यास कर तर मग अशी आलो होतो बघा 5:30 वाजता व्हिडिओ पण घ्यायचा आणि म्हणलं पूजाला पण बरं आहे का बघा तर लेकरं लय वेळ झाला आल्यापासून खेळतात तर इथं खात्यात आता ब्रेड आणि टोमॅटोचा श्वास आहे ना ग राधू आणि राधूच पण आता दुखायचं राहिलं का दुखतंय मगापासून कमी आलंय म्हणजे दुपारपर्यंत लय दुखलं इकडं दुर्गा खाती अन्न का आलं दुसली तू गप आणि इकडं पिहू खाते पिहू पण आपली तापली बघा दुपारपासून तापली होती पूजा म्हणले तिला मिठाच्या पाण्याने पुसलाय भाऊ निवलाय म्हणजे नाही तिला ताप थोडं सोमट लागतंय असल्या नसल्यासारखं काय म्हणते थोडं ताप तसं लागतं खाऊ नका खोकला येईन नकोय बाई तुला तुम्ही लय भिवून आहे बाहेरचं काय खाण्यासाठी तुला काहीच नको चपाती खा भाकरी भाजी खा तुला श्वास नको ब्रेड नको काय नको तुला एक बिस्किट खाल्लं तरी लगेच दुखतं दुसऱ्या दिवशीचं म्हणून तिला घास पण देत नाही बिस्किटचा चहा पण देत नाही तर चला आता काहीतरी गेम घ्यायचा लेकरांचा तर म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि